मी आहे तोपर्यंत तुमच्या मुलांकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीवर असंच राहू द्या. आम्हाला बस तो पहिला दिवस रडत त्याला आठवेल हाही दिवस. विद्यार्थीच्या डोळ्यात पाणी होतं आणि हे पाणी असं शाळेची परंपरा आहे की आपण दरवर्षी इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेल्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण घेत असतो आणि याही वर्षी आपण तो निरोप समारंभाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि ही जी 7वीची मुलं आहेत ती इयत्ता पहिलीला या आपल्या शाळेमध्ये दाखल झाली आणि पहिली, दुसरी, तिसरी असा टप्पा पार करत करत ही मुलं आता 7वी मध्ये शिकत आहेत आणि 7वी नंतर अगदी 1 तारखेला यांचा निकाल लागेल आणि 1 तारखेच्या नंतर ही मुलं पुढच्या शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडणार आहेत. तर ही शाळा, ह्या शाळेविषयी असलेल्या त्यांच्या आठवणी या सगळ्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी म्हणून आणि त्यांना इथून पुढचं त्यांचं जे शैक्षणिक वर्ष राहणार आहे ते त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करावं आणि मोठं होऊन आपल्या या शाळेचं, आपल्या आई वडिलांचं, शिक्षकांचं, गावाचं नाव रोशन करावं या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये घेतो आहोत. या 7वीच्या मुलांनी कॉन्ट्रीब्युशन करून शाळेसाठी 8.5 लिटरचा कुकर या ठिकाणी शाळेसाठी भेट दिलेला आहे. आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीचा निरोप समारंभ करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. एखाद्या बागेमध्ये असणारी फुलं जशी आपल्या त्या बागेमध्ये फुलतात, बहरतात आणि आपल्या सुवासाने परिसर ती सुगंधित करत असतात, अगदी त्याचप्रमाणे 7 वर्षापूर्वी तुम्ही या शाळेमध्ये आलात आणि आपल्या आगमनानं या शाळेचा परिसर अगदी दरवळून गेला. तुम्ही तुमच्या गुणांनी, तुम्ही तुमच्या हुशारीनं आपल्या शाळेचं नाव अगदी तालुका स्तरापर्यंत पोहोचवलं. या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या अनेक आठवणी आमच्या सोबत आहेत. विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळेस तुम्ही इथून पुढे जाचाल, पुढील शिक्षण घेताल, आयुष्यात यशस्वी व्हाल, परंतु हे होत असताना तुम्ही आपल्या आई वडिलांचं स्मरण सदैव असू द्या, कारण ते अतिशय कष्ट घेत आहेत आणि कष्ट घेऊन तुम्हाला शिकवत आहेत. त्यांचं स्मरण तुम्हाला असू द्यावंच लागेल. त्याचबरोबर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला अनेक प्रलोभन असतील, या प्रलोभनाकडे किंवा आकर्षण असतील याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून सतत अभ्यास करायचा आहे. आपल्या शाळेचं, आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आहे. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर अभ्यास करावा आणि तुमचं आयुष्य हे आनंदी, यशस्वी आणि आरोग्यदायी लाभावं भविष्यातलं आयुष्य. आणि ह्या 7वीच्या सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप खूप असं भरघोस यश मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. जीव लावला गुरुजनांनी आई वडिला समा आम्हाला, जीव लावला गुरुजनांनी आई वडिला समा आम्हाला. किती सांगू दुःख होतंय सोडून जाताना तुम्हाला, किती सांगू कसं दुःख होतंय सोडून जाताना तुम्हाला. आम्ही 1ली ते 5वी कोथिंबीर टीचर आम्हाला शिकवायला होत्या, त्यांनी खूप छान शिकवलं. मी जेव्हा 1ली 2रीत होते तेव्हा मला शाळेला येऊ वाटायचं नाही. त्यांनी स्वतः घरापर्यंत येऊन मला शाळेची सवय लागली, तरी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आणि त्यांनी नसत्या तर आमचं इतकं धाडस नसतं, आम्ही त्यांच्यामुळे इथं उभारलो आहे. खरंच त्यांचे खूप आभार मानते.
आणि 6वीला आम्हाला पलंगे टीचर आला, त्यांनी देखील खूप छान शिकवलं. नंतर 7वीला गावडे सर आलं. मला गणित विषय आधी आवडायचा नव्हता, त्यांनी आल्यापासून माझा गणित विषय फेवरेट झाला. खरंच तुमचं देखील आभार मानते आणि सर्व शिक्षकांचे आभार मानते. संगोले आहे. आज मी तुम्हाला माझा 1ली ते 7वीचा प्रवास सांगणार आहे. पहिलीला मला कोथिंबीर टीचर होत्या, पण मला त्यांची भीती वाटायची म्हणून मी डोके सरांच्या वर्गात बसायचे. डोके सरांनी मला खूप छान शिकवले. डोके सरांनी मला 1ली ते 3री पर्यंत शिकवले. नंतर मी कोथिंबीर टीचरांच्या वर्गात बसायला लागलो. कोथिंबीर टीचरांनीही मला खूप छान शिकवले. 4थी ते 5वी पर्यंत टीचरांनी मला शिकवले. नंतर 6वीला आम्हाला पलंगी टीचर आल्या. पलंगी टीचरांनी आम्हाला खूप छान शिकवले. नंतर 7वीत आम्हाला गावडे सर आले. गावडे सरांनी आम्हाला इंग्लिश आणि गावडे सरांचं आम्हाला इंग्लिश आणि गणित खूप समजायचं. मी सगळ्यांचं धन्यवाद. निरोपाचा हा क्षण आला. सुटल्यामुळे सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजींवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सायली नामदेव जगताप आहे. आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर येथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भावनिक दिवस आहे. 1ली ते 5वी पर्यंत आम्हाला कोथिंबीर टीचर होते. त्यांनी खूप आम्हाला छान शिकवले. त्यांनी शिस्तप्रिय शिक्षक होत्या. परत 6वीला पलंगे टीचर आल्या, त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. परत 7वीला गावडे सर आले, त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. धन्यवाद. निरोपाचा हा क्षण आला, मन हळवे झाले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. जेव्हा या शाळेत पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला खूप भीती वाटायचं. शिक्षक खूप रागीट असतात, खूप मारतात, पण परत वाटायला लागलं शिक्षक तर खूप प्रेमळ असतात. आपल्याला जगायला शिकवतात, कसं जगायचं, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे शिकवतात. मी इथं 2रीला आले. मी 2रीत असताना तेव्हा आम्हाला शिकवायला कोथिंबीर मॅडम होत्या. 2री ते 5वी पर्यंत आम्ही त्यांच्या इथे शिकलो. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं, शिस्त लावली. त्या खूप शिस्तप्रिय आहेत. आमच्या शाळेतील सगळेच शिक्षक खूप शिस्तप्रिय आहेत. त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिले. आम्ही सर्वांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतले व त्यात नंबर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटले. आमच्या शाळेत जर त्या वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात. जर त्यावेळेस इयत्ता 7वीचा निरोप समारंभ घेतला जातो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, महान व्यक्तींची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. मला माझी शाळा खूप आवडते. इथून मला खूप काही शिकायला भेटलं आणि इथं जे शिकायला भेटलं हे पुढं कुठंच शिकायला भेटणार नाही हे मला माहीत आहे. म्हणून इथून जे आम्हाला घेता येईल आम्ही इथून घेऊन जाईल. आणि इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत आम्हाला कोथिंबीर टीचरने शिकवलं. कोथिंबीर टीचर ह्या फक्त टीचरच नाही तर आम्हाला त्यांनी खूप काही शिकवलं आहे. त्या कडक आहेत पण शिस्तप्रिय आहेत म्हणून मला कोथिंबीर टीचर आवडतात. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते फुटत नाही. नमस्कार, माझे नाव प्राची परमेश्वर भालेकर आहे. आम्हाला पहिलीला कोथिंबीर टीचर होत्या. आम्हाला त्यांनी 5वी पर्यंत शिकवले. आम्हाला 6वीला पलंगे टीचर होत्या. आम्हाला 7वीला गावडे सर होते. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. धन्यवाद. आम्हाला पहिलीला कोथिंबीर टीचर होत्या. आम्हाला 5वी पर्यंत होत्या. आम्हाला 6वीला पलंगे टीचर होत्या. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. आम्हाला 7वीला गावडे सर होते. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. धन्यवाद. अंजली सोमनाथ बचते. पहिलीला कोथिंबीर टीचर शिकवत होत्या. 1ली ते 5वी पर्यंत त्यांनी खूप छान शिकवलं. 6वीला पलंगी टीचरने पण खूप छान शिकवलं. 7वीला सर्व शिक्षकांचा आभार मानते. जय हिंद. परमेश्वर जगताप आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. पहिलीला कोथिंबीर टीचर शिकवायला होत्या.
5वीपर्यंत होत्या. परत 6वीला पलंगे टीचर होत्या. 7वीला गावडे सर होते. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीवर असाच राहू द्या. आम्हाला बस. जीव लावला गुरुजनांनी आई वडला समाम मला. जीव लावला गुरुजनांनी आई वडला समाम मला. कसं सांगू किती दुःख होतं सोडून जाताना तुम्हाला. कसं सांगू किती दुःख होतं सोडून जाताना तुम्हाला. मी जेव्हा इथे आले तेव्हा सर्व शिक्षकांनी आमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत केले. त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानते. 1ली ते 5वी आम्हाला कोथिंबीर टीचर शिकवायला होत्या. मी आधी लहानपणी होते तेव्हा मला शाळेला येऊ वाटायचं नाही. स्वतः अक्षरशः कोथिंबीर टीचरांनी माझ्या घरापर्यंत येऊन मला शाळेची सवय लावली. त्यांचं देखील खूप आभार मानते. त्यांनी नसत्या तर मी आज इथं नसते. त्यांनी नसत्या तर मी आज इथं नसते. आणि पाटोळे सर नसते तर आम्हाला जनरल नॉलेज कळलं नसतं. पाटोळे सर नसते तर आम्हाला जनरल नॉलेज कळलं नसतं. 6वीला आम्हाला पलंगे टीचर होत्या. त्यांनी देखील खूप छान शिकवलं आम्हाला. 7वीला गावडे सर आले. मला गणित आधी विषय आवडत नव्हता. सर आल्यापासून मला गणित खूप आवडायला लागला. आठवतो तो पहिला दिवस रडत आलो. आठवेल हाही दिवस रडत चाललो. आठवतो तो पहिला दिवस रडत आलो. आठवेल हाही दिवस रडत चाललो. शाळा म्हणजे काय असतं आज कळते मला. शाळा म्हणजे काय असतं आज कळते मला. इथून दूर जाताना सगळं काही आठवते मला. इथून दूर जाताना सगळं काही आठवते मला. धन्यवाद. जो निरोप समारंभ आहे गेले जवळजवळ 34-35 वर्ष मी पाहतोय. आणि असा एकच दिवस येतो माझ्या जीवनामध्ये. थोडंसं मी अगोदर माझं सांगतो की त्या दिवशी मुलं रडू लागला की माझ्याही डोळ्यातनं पाणी आज सुद्धा आलं होतं. तर हा खूप मोठा भावनिक क्षण आहे. जे मिळवलेलं आहे, जे मिळालेलं आहे, जे घेतलेलं आहे त्याची कुठंतरी तुम्हाला जाणीव व्हायला लागते. आज जाताना तेजा बोलली की येताना रडत आलो होतो, जाताना रडत जाणार आहे. आणि रडत जात असताना या ठिकाणचा जो अनमोल ठेवा आहे, देणं जे आहे दिलेलं शिक्षकांनी, ह्या शाळेने, गावाने, ते घेऊन ते आठवत जाणार आहे. आणि सर्वांना मी सांगतो की या ठिकाणी नेते मंडळी, ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे. इतका गुणी वर्ग आहे हा, इतका गुणी. मी 34-35 वर्ष सेवा करतोय, नोकरी करतोय. एकच वर्ष राहिलेलं आहे. या पूर्ण सेवेमध्ये यांच्यासारखा गुणी वर्ग 7वीचा मला कुठं बघायला मिळाला. सर्वप्रथम इयत्ता 7वीचे सर्व मुलं मुली ज्यांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज घेतो आहोत, तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि इयत्ता 1लीला तुम्ही इथं दाखल झालात. दाखल झाल्यानंतर कोथिंबीर टीचर तुम्हाला होत्या. टीचरांचा स्वभाव पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे, कडक परंतु शिस्तप्रिय. हा जरी त्यांचा स्वभाव असला तरी त्या मनाने खूप प्रेमळ आहेत, भावनिक आहेत. तितकंच त्यांनी तुम्हाला प्रेम देखील दिलेलं आहे. अगदी घरातल्या लेकरांसारखं तुम्हाला त्यांनी जीव लावलेला आहे. माझी स्वतःची मुलं आहेत असं समजून तुम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे. प्रसंगी काही वेळ त्यांना कठोर व्हावं लागलेलं आहे. ते तुमच्यासाठी व्हावं लागलेलं आहे, आमच्या कुणासाठी नाही. ही फक्त भावना तुमच्या मनामध्ये ठेवा. 1लीचा वर्ग घेत असताना त्यानंतर 2रीच्या मार्चमध्येच मला वाटतं ह्यांना लॉकडाऊन लागलेलं होतं. कोरोनाचा पिरियड होता. 2 वर्ष तुमची कोरोनामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर 4थीला आल्यानंतर तुम्ही पुन्हा आपलं शैक्षणिक तुमचा कार्यक्रम सुरू राहिलेला आहे. आता तुम्ही 7वीला आहात. या वर्गाविषयी असं सांगावं वाटतं की या वर्गातील प्रत्येक मुलगा मुलगी हिरा आहे. आपण म्हणतो ना, सर्वात मौल्यवान काय असतं तर हिरा असतो. अशा पद्धतीने तुम्ही सगळे हिरे आहात. एका चढीत एक हिरे. इतके सुंदर पैलू तुम्हाला इयत्ता 1लीपासून पाडलेले आहेत. हुशार तर आहेतच, पण संस्कारी आहेत, मायाळू आहेत, प्रेमळ आहेत, आज्ञाधारक आहेत, कष्टाळू आहेत. हे तुमचे गुणवैशिष्ट्य मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. शंभू दिसायला असा दिसतो, पण फार मनानं अगदी नाजूक आहे, भावनिक आहे. परंतु शाळेतलं कोणतंही काम करायला सांगा, पहिल्यांदा पुढं शंभू हे, शंभू ते, कधी नाही सर, नको सर, किंवा नंतर करतो, ही भावना कधी त्याच्यामध्ये मला आजपर्यंत बघायला मिळाली नाही. तसेच आता श्रेयसला मी गमतीनं बोलत असतो, कारण माझा स्वभावच आहे, मुलांना मी कधी सिरियसली बोलत नाही. मला आठवत नाही की 6वी-7वीच्या मुलांना मी कधी रागावलोय किंवा एखादा फटका दिलाय, असं मला तरी आठवत नाही. 4 टाळकी मला पहिल्यांदा कळलंच नाही की काय म्हणतायत ते. परंतु वर्गात आल्यानंतर म्हणाले, काय रे तुम्ही मगाशी काय म्हणत होता,
तर हा म्हणत होता की 4 टाळकी, काय म्हणत होते, 4 टाळकी जिंदाबाद, असं काहीतरी एक वाक्य होतं त्यांचं. नंतर माझ्या लक्षात आलं की हे 4च आहे ते 7वीला, आणि तेव्हा ते तसं म्हणतात. फार गुणी मुलं आहेत. आता मुलींच्या बाबतीत तर आमचे तेजस तर काय विचारूच नका, आम्ही तिला प्रति कोथिंबीर मॅडम म्हणतो, कारण ती कोथिंबीर मॅडमच्या अशा तालमीमध्ये तयार झालेली आहे की ती अख्खी कोण नसले तरी अख्खी शाळा हँडल करते ती. आमच्या शिक्षकांची सुद्धा कोण गरज नाही, पहिलीपासून 7वीच्या मुलांसहित सगळ्यांना ती कंट्रोलमध्ये ठेवते. खूप चांगली मुलगी आहे, पण तेवढीच खूप प्रेमळ आहे. एखादं काम तिला सांगावं, कोथिंबीर टीचरनी तिला सांगावं, तेजस्विनी तुला उद्या परवा दिवशी कथा पाठ करायची, तिनं आज पाठ केलीच पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिला एखादा विषय दिला आणि तिने केला नाही असं कधी झालं नाही. प्रणितीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ही मुलगी इतकी हुशार आहे ना, मी तिला नेहमी कधी कधी असं बोलून म्हणतो, प्रणिती तू खूप वेगळी आहेस, तुझ्यामध्ये असे गट्स आहेत की तू भविष्यामध्ये खूप मोठे अधिकारी होऊ शकतेस. इतके तुझ्यामध्ये गट्स आहेत, खूप सुंदर, खूप ज्ञानी, खूप हुशार. तू अजिबात डायव्हर्ट होऊ नकोस, तुझं भविष्य खूप चांगलं आहे, अजिबात डायव्हर्ट होऊ नकोस. तू जर प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिली ना, खरोखरच तू आपल्या शाळेचं, आपल्या आई वडिलांचं सुद्धा नाव तू रोशन करणार आहेस बाळा. कारण मला तिची चुणूक दिसलेली आहे. 6वी पर्यंत तिला बघत आलो होतो, पण 7वीत तिच्याकडून ज्या काही मी ऍक्टिव्हिटी करून घेतल्या त्यातून मी अगदी प्रणितीला म्हणजे नेहमी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सांगत असतो, प्रणिती तू अशी आहेस, प्रणिती तू तशी आहेस. आणि इव्हन 7वीच्या सगळ्याच मुलींना, मुलीला सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना बोलून सगळ्यांना मी सांगत असतो, तुम्हाला काही अडचण असली बिंदास्त मला बोलत जावं. काय तुम्हाला मन मोकळं करायचंय, तुमचं काय व्यक्त व्हायचंय, बिंदास्त माझ्याकडे व्यक्त होत जावं. कारण माझा थोडासा स्वभाव वेगळा आहे, मुलांमध्ये मी थोडं जास्त मिक्स होतो आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. तर तुमचं साथी जवळ खरोखर सगळी मुलं खूप चांगली आहात. तुमचं पुढचं भविष्य खूप उज्ज्वल हो. इथून पुढे जात असताना जरी 7वीचा वर्ग संपला तर इथून पुढे तुम्हाला जेव्हा गरज वाटेल भविष्यामध्ये बिंदास्त आम्हाला फोन करा. आता सगळ्यांचे फोन नंबर तुमच्याकडे आहेत, सगळ्यांचे फोन नंबर पाठ सुद्धा आहेत. कधीही कुठलीही काही अडचण असली, काही शंका असली, प्रश्न असले, बिंदास्त आम्हाला फोन करून विचारत जावा, हक्काने येत जावा, हक्काने बोलत जावा, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थोडक्यात माझं मनोगत उरक्त घेतो. धन्यवाद. एक प्रसंग असा आठवतो की मी शाळेच्या कामासाठीच मंगळवेढ्याला गेलो होतो. माझ्याकडे चार्ज होता तेव्हा पण तुमच्यासाठी खाऊ आणायलाच गेलो होतो मी, आणि सगळे शिक्षक शाळेत होते. मला तेजस्विनीच्या वडिलाचा फोन आला. मला माहित नव्हतं ते कोण आहे, पण त्यांनी कुठून नंबर घेतला काही, तर ते त्यांच्या कामावर होते बाहेर, आणि त्यांनी मला सांगितलं, सर आमच्या तेजस्विनीला मार द्या. एवढंच बोल. मी म्हणलं काय हो, काय झालंय? नाही म्हणले तिने शाळेत खोड्या केल्या. मी म्हणलं कितवीला आहे? 1लीला आहे. येऊन महिना तर झालेला होता, महिना ते 1.5 महिना. बरं ठीक आहे मी बघतो म्हणलं काय झालंय. मी मॅडमला फोन केला, तुमच्या वर्गात तेजस्विनी नावाची मुलगी कोण आहे? म्हणले आहे. तिनं काय भांडण केलंय? हो. काय केलं तर दुसऱ्या मुलीला जरा मोज करलंय म्हणले, बाकी काय नाही. आणि त्या मुलीनं त्यांच्या घरी जाऊन सांगितलं. त्या पालकांनी तेजस्विनीच्या पालकाला फोन केला आणि त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणले तिला मार द्या. पहिलीच्या लेकरांना काय म्हणजे कसं मारायचं? मॅडमला सांगितलं जरा समजावून सांगा. असे काही प्रसंग असतात. आता शंभू पहिलीत त्या मॅडमच्या वर्गात बसतच नव्हतं. त्याचे वडील रोज यायचे, मारायचे, वर्गात बसवायचे. शेवटी आम्ही असं केलं की त्याला दुसरीच्या वर्गात बसवलं. एकदा पहिलीच्या वर्गात बसवून बाहेरून दार लावलं, त्याला जायचं नाही तू इथं. खिडकीत आला आणि खिडकीला डोका आपटायला चालू केलं. मी असा हात लावला, हातावर डोका आपटायला चालू केलं. बसतच नव्हता. म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्ही लहान असताना तेव्हाचे तुम्ही आणि आताचे तुम्ही खूप फरक पडलेला असतो. आणि हा साहजिकच आहे की कोरोनाचा 1-2 वर्षाचा अपवाद वगळता उर्वरित 5 वर्षामध्ये पहिली आणि साधारण 3री पासून 7वी पर्यंत 2री 3री थोडंसं सगळ्यांचंच घरामध्ये आपला अभ्यास झालेला आहे. इथून पुढं आता हा जो दिवस आहे हा तुमच्या आयुष्यामध्ये कायम स्मरणात राहतो. सर पण तुम्हाला मी एवढंच सांगेल, जिथून पुढं तुम्ही शिक्षणासाठी ज्यावेळेस बाहेर जाचाल त्यावेळेस तुम्ही तुमची तयारी करून जावा. कारण एकदा बाहेर पडलं की आपण बरोबर अभ्यासाला लागतो आणि जोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत गावात यायचा विचारच करू नका. कारण एकदा आपली गाडी बसली ना अभ्यासाची, आपण बरोबर आपल्या करिअरच्या पॉइंट पर्यंत पोहोचतावच. त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मुलींनी फार छान सांगितलं की आजचा हा निरोप समारंभ, निरोप हा निरोप नसतो,
ही एक जातानाची आठवण असेल. आता तुम्ही सगळ्या या ठिकाणी येऊन बोलत होत्या, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मला सुद्धा सहन होत नव्हतं. कारण ज्यावेळेस तुम्ही आलात नुकतंच 2018ला आमची बदली इथे झाली आणि 2018ला तुम्ही आला आणि मी गावडे सरांना सांगितलं की मी पहिलीचा वर्ग घेणार आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच अगदी मुलांच्या आरोग्यापासून, मुलांच्या खाण्यापासून सगळं लक्ष दिलं आणि या वर्गाला एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्याची सुरुवात केली आणि तुम्ही हे सगळे मुलांनी पण मला इतकी छान साथ दिली. माझं जवळजवळ 26-27 पट होता आणि खरंच अतिशय सुंदर ग्रामीण भागातली मुलं असतात, चुणचुणीत असतात, दणकट असतात, ताकद असतात, शहरातल्या पोरांसारखी रडकी नसतात. लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊनच्या वेळेस सुद्धा मी ऑनलाईन तास घेत होते या मुलांचा. मी लॉकडाऊन मध्ये या मुलांचा अभ्यास बिलकुल बुडवला नाही. ऑनलाईन तास सुरू होता आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा ही पोरं एवढी चुणचुणीत उत्तरं देत होती. माझे मिस्टर सुद्धा कौतुक करायचे की खरंच ऑनलाईन मध्ये सुद्धा तुझी पोरं इतकं छान उत्तर देतात, गोष्टी सांगतात, प्रश्नांची उत्तर, जे मी शिकवलेलं असायचं ते अभ्यास, मॅडम आमचा अभ्यास तयार आहे, मी आज शिकवलं उद्या उत्तर ओके. आणि कुठल्याच गोष्टीचं असं नाही. आज ह्या मुलांनी एवढी आम्हाला साथ दिलेली, या मुलांमुळे जवळजवळ आम्ही तालुका स्तरापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये या मुलांनी भाग घेतला आणि आम्हाला यश संपादन करून दिले. मेरे मॅडम कडक वाटतात, पण भविष्यामध्ये ज्यावेळेस ही मुलं बाहेर जातील त्यावेळेस ह्या मुलांना कळलं, अरे मॅडम मी त्यावेळेस आपल्याला चांगले राहायचं वळण लावलं होतं. नख तपासायची, गणवेश स्वच्छ ठेवायचा, गबाळा नाही जायचं. मी मुलांना रोज सांगते की तुम्ही शाळेत आल्यानंतर, शाळेत यायच्या अगोदर तुम्ही काय करा, आरशासमोर उभं राहा आणि त्या आरशातल्या प्रतिमेला विचारा मी कसा दिसतो, माझे केस छान आहेत का, माझी कॉलर नीट आहे का, माझ्या तोंडाला पावडर लावलेले आहे का. माणसाचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते आपण स्वतःच खुलवून ठेवायचं असतं. आणि या मुलांना अशी चांगली सवय लागली. कुठल्याही क्षेत्रामध्ये अक्षरशः नाटक असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, नृत्य असेल, रांगोळी असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ही मुलं कमी नाही. मोरी तर आमची आत्याच्या घरी निघून गेली होती. मोनीच्या आईला मी सांगितलं की अहो आपली मुलं आपल्या जवळ ठेवा. नंतर मग मोनीला पटलं आणि मोनी परत इथे आली. म्हणजे ही पोरं जेवढी प्रणिती इंग्लिश मीडियम मध्ये आली माझ्याकडे, तिची आई म्हणायला लागली मॅडम आमची पोरगी चांगली घडली पाहिजे बघा. मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या मुलांकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होणार नाही. आणि मी आजही जरी ही मुलं 7वीची ह्या वर्गात बसत असली तरी माझं लक्ष समोर असतं की माझ्या वर्गाचं नुकसान व्हायला नको. गावडे सर जर वर्गात गेले नाही तर ही मुलं मी वर्गात घेते. इतकी जवळीक ह्या मुलांच्या तरी माझ्या निर्माण झाली होती. भविष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगते की कुठलेही कठीण प्रसंग आले तरी तुम्ही कधीच खचणार नाही, कारण तुम्ही खूप चांगले तयार झालेले आहात. तुम्ही इंग्रजीमध्ये मागे पडणार नाही, तुम्ही गणितामध्ये मागे पडणार नाही, तुम्हाला कुणीही नावं ठेवणार नाही. बरेचदा मी तुम्हाला रागावले, मी तुम्हाला मारले असेल, परंतु ते सगळं मी माझ्या प्रेमापोटी केलं. का तर तुम्हाला भविष्यामध्ये कोण शिकवलं, कोण वर्ग शिक्षक होता तुम्हाला असं म्हणायची वेळ कधी येऊ देऊ नका. भविष्यात खूप चांगलं नाव कमवा, आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि जास्तीत जास्त अभ्यासाची सवय आतापासून लावून घ्या. जसं तुम्हाला लहानपणापासून कुठल्याही गोष्टीचं सांगावं लागलं नाही, धडा शिकवला की तुम्ही लगेच त्याचा गृहपाठ तयार करत होते, लगेच तुम्ही त्याचा स्वाध्याय सोडत होता. ही जी तुमची सवय आहे ती शेवटपर्यंत ठेवा, कारण भविष्यामध्ये तुम्हाला अजून खूप स्पर्धेला तोंड द्यायचं आहे आणि तुम्ही भविष्यामध्ये खूप तुमच्या आई वडिलांचं, शाळेचं, गावाचं नाव कमवा, खूप मोठे व्हा. माझ्या परत एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपल्या 7वीच्या वर्गाचा निरोप समारंभ संदर्भात मी इथं एक तुमच्यातला म्हणून मी इथं उपस्थित आहे. मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, मला अभिमान आहे मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. सरांनी मला सांगितल्याप्रमाणे ह्या शाळेच्या समोर असं खडकाळ असं डोंगर आपल्याला होता की तुमच्या वयात असताना आम्ही गुरुजी लोकांनी सांगितलं, त्यावेळेस गुरुजी म्हणतो आपण, गुरुजी लोकांनी सांगितल्यानंतर घरातून फावडे आणायचे, कोऱ्या आणायचे, टिकाव आणायचे, हे असं करूनही समोरचं ग्राउंड तयार केले आहे. या अनेक अशा काय आठवण येते ह्या शाळेबद्दल की त्या शाळेचा मला पूर्णपणे अभिमान आहे. आणि शाळेच्या संदर्भात काही जरी असलं तर मी पहिल्या गाडीने तयार होतो. तशाच पद्धतीने तुम्ही पण ह्या शाळेत शिकताय. त्या शाळेबद्दल एक अभिमान बाळगला. हे तुम्ही नशीबवान आहे की ह्या कोथमीर मॅडम, पाटोळे सर, डोके सर, गावडे सर हे असा स्टाफ आहे की आमच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेचं शिक्षण वेगळं होतं. भविष्यात मोठं व्हावं, ग्रामीण मॅडम म्हणून ग्रामीण भागातलीच मुलं क्लास 1 आहेत, अधिकारी आहेत, आज मोठमोठे हुद्द्यावर आहेत.
ग्रामीण भागातली मुलं कुठंच कमी नसतं, फक्त त्याला एक प्रेरणा देणारे, चालना देणारे आणि स्वतःहून ते आत्मसात करायचे तुमच्याकडे पॉवर पाहिजे. ते त्या पद्धतीनं तुम्ही एक चांगलं शिका, चांगलं मोठं व्हा, या शाळेबद्दल एक अभिमान बाळगा, त्या शिक्षकांनी जे शिकवलं ते मनात ठेवा आणि त्या पद्धतीनं भविष्यात वाटचाल करा आणि तुम्हाला भावी म्हणजे आता तर 7वी आहे, पुढेही तुम्ही चांगलं मोठं व्हावं त्याबद्दल मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं बरोबर त्याबद्दल सर्व शिक्षकांचा आभार मानतो. मी ह्या शाळेत शिकलो, ह्या शाळेत मोठं झालं. आज ह्या मुलींच्या डोळ्यातले अश्रू आणि कोथिंबीर टीचरच्या डोळ्यातले अश्रू हे बघता त्यातून बरंच काय घेण्यासारखं आहे. म्हणजे कोथिंबीर टीचरनी काय केलं असं या मुलींसाठी, आज एवढ्या मुलींच्या डोळ्यात अश्रू येतात. तुम्हाला पुढील भावी वाटतं शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला पहिला प्रथम ज्या माझे विद्यार्थी 7वीचे आहेत त्यांना पहिल्यांदा वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी बघितलं, मगापासून मी बघत होतो की अख्ख्या 7वीचे प्रत्येक विद्यार्थीकडे मी बघत होतो, प्रत्येक विद्यार्थीच्या डोळ्यात पाणी होतं आणि हे पाणी असं दाखवून देत होते की मॅडम सुद्धा रडत होत्या, त्यांच्या अश्रू अनावर होत्या की मॅडम आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एवढं प्रेम, हे प्रेम असल्यावरच रडत असतं माणूस, कधीही रडत नसतं. कारण आपण बघा आई वडिलांपाशी रडतो, बाकी कुणापाशी रडत नाही. कुठल्या हात तू काय मागायचं असेल तर आपण आई वडिलांपाशी करतो. आता मी बघितलं की जसं केवढं पहिलीपासून ते 5वी पर्यंत कोथिंबीर मॅडमने शिकवलं, त्यांचा आभार मानतो की त्यांच्यामुळं शिक्षकाचं कद याने त्यांची मान उंचावली, त्यांच्यामुळं आमची मान उंचावली आणि आमच्या गावाचं नाव हे राज्यापर्यंत गेलं. ह्याबद्दल मी सर्व स्टॉफचं मी अभिनंदन करतो. माझं एवढं भाषण आज 7वीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल सगळ्याच विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि शिक्षकांनाही माझ्याकडनं फार फार शुभेच्छा. 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना 7वीच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकवल्याबद्दल कोथिंबीर मॅडमचा आभार आणि विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 7वीच्या वर्गाचा निरोप समारंभ आहे. आज त्यांनी सर्व शिक्षकांनी जे जे काही शिकवलेलं आहे, चांगले गुण दिले, भाव दिलेला आहे, ते सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनी 10वी म्हणजे पूर्ण शिक्षण होतो त्यांनी सर्व गुण बाळगावेत आणि एवढे बोलून विचार संपले आहे. आज इयत्ता 7वीचा निरोप समारंभ ही बॅच 2024-25ची अशा या कार्यक्रमासाठी आपल्या नेहमीच आखेला देणाऱ्या आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती जगताप, उपाध्यक्ष अल्ताफ मुलानी आज या शाळेमध्ये आले. त्यांनी मुलांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शिक्षणाची तळमळ असणारे आमचे पालक अर्जुन घुले, प्रवीण सोनवणे, त्याचबरोबर क्रिकेटच्या आवड असणारे आणि आज सुद्धा शाळेशी असणारे ऋणानुबंध जपणारे माझे मित्र आजच्या कार्यक्रमासाठी आले. त्यांनी सुद्धा मुलांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. तुम्ही सर्वजण आमच्या शाळेत आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.